तर गाईज तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर म्हणजे तुमच्या आवडत्या व्लॉगर आदेश मध्ये. हॅलो 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 एक्सक्यूज मी, ब्लॉगर आदेश कुठून आला? ब्लॉगर अनिता. तर गाईज तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर ब्लॉगर अनिताला. सो तुम्हाला अंदाज आला असेल आम्ही दोघांनी तुमचं वेलकम केलं आहे. तर काहीतरी खास व्लॉग आहे हा. आणि बॅकग्राऊंड वरून तुम्हाला कळत असेल आम्ही कुठे आहोत, कुठे उभे आहोत. किचन मध्ये, आमच्या माझ्या किचन मध्ये हा उभा आहे आज. सो बिकॉज आज काहीतरी स्पेशल आहे आणि हे स्पेशल करणार आहे मिस्टर आदेश पनीर. हा, तर हे हा बनवणार आहे काहीतरी स्पेशल पनीर, हेल्दी पनीर बनवणार आहे. यस, भेसळयुक्त नसलेला पनीर आज मी घरी बनवणार आहे. सो हा असा स्पेशल ब्लॉग आहे, त्याच्यामुळे कनेक्टेड राहा हे बघण्यासाठी. यस. यस. तर सगळ्यात पहिला आपण घेतले पातेलं. दूध कुठे आहे? पातेला टोप आहे ना ते. थांब दूध हा, मी टोप fridge टोप टोप घे. मध्ये- दूध आणि पण मी दिसते का ह्याच्यात? मी नाही दिसणार, दोघं दिसलं पाहिजे ना. अशी करते. हा, येस, इथे आली मी. सो हा बनवणार आहे सगळी रेसिपी, हा करणार आहे सगळं आणि मी Yes. आहे हेल्पिंग हँड. मी ह्याला मदत करणार आहे बिकॉज किचन मध्ये कुठे काय ठेवलेलं आहे ते ह्याला माहीत नाही आहे. सो मी हेल्पिंग हँड आहे, तर मी मदत करणार आहे सगळ्या गोष्टीमध्ये. ओके बॉस. यस. अर्धा लिटर दूध आपण ओतलेलं आहे याच्यात. अर्धा लिटर दूध किती ना 29 रुपयाला, ठीक आहे. आणि पनीर भेटतं 100 रुपयाला 100, 200 ग्रॅम. 100 रुपयाला 200 ग्रॅम भेटतं. मग या अर्धा लिटर दूध मध्ये किती पनीर बनवतं? मला काय माहिती. हे कचरा टाक छोटू. हॅलो, मला सांग ना तू, मी देते अरे, तुला. sorry, तू मला sorry. सांग काय पाहिजे, मी सगळं देते तुला. याच्यात करू. हा, सावकाश. यस. स्लो आहे रे हे. मग इथे कर, हे फास्ट असेल. हा. हालतं काय? नाही हलत आहे, व्यवस्थित आहे. तू एक्स्ट्रा ओव्हर थिंक करतोय, विचार करतोय हलत आहे. तर आता हे आपण उकळी येईपर्यंत, उकळीच बोलतात ना, हा हा, बरोबर. उकळूपर्यंत उकळी ठेवायचं. येईपर्यंत ठेवायचं. तोपर्यंत ते लिंबू आहे त्याचं सगळं ज्यूस काढ. ओके सर. यस. कॅच. अरे लिंबू आहे की आंबा आहे? कॅच केलं दोन्ही पण तू. एकच दोन पाहिजे लिंबू नाही आपल्याला. पाहिजे आपल्याला. एक तर मी दे तुला cut दे करून दे, देते. मला दे, मी कट करतो. तुम्हाला काहीतरी काय चाकू दे. चाकू चाकू लाव. धारवाला चाकू देऊ काय? हा, धारवालाच पाहिजे. तर माझे दोन्ही चाकू घासा, नाही तर मी तुला घासून देते. भांडे घासत नाही गायजी. हॅलो, घासली आहेत भांडी, थोडीशी चोरलेली आहेत काहीची माझ्या. कामू काय? काहीची कसं कापणार रे? पिकनिकला जायचं, सहलीला जायचं. नाही झालं ना तुझं, ते रील बनवायची होती ती. नाही भेटतच नाही. सावकाश धारवाली आहे. ए सर, उभा कापायचा असं. आणि नाही नाही, आडवा कापायचा असतो. हा, असा करे. हा. थांब, तुला प्लेट देऊ. थांब. नाही नाही, कापायला कशाला पाहिजे काय? आडवा कापला ना. हा. आता नाही टाकायचं, उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हा, आपण याच्यात ज्यूस तरी काढू. असं डायरेक्ट नाही टाकू शकत. मग बिया पण जातील त्याच्यात. बिया काढून ठेव ना आधी. नाही नाही नाही, गाळण दे, गाळण. चुरी लावून घेशील पोटाला. एक दिवस आलाय किचन मध्ये काम करायला, काहीतरी करून गाईज घ्यायचं. मला शिकवते गेला. गरज आहे तुला शिकण्याची, सांगा. गरज आहे. सांगायला. ऐकताय ना, मी याला शिकवण्याची गरज आहे. किचन मध्ये काय ABCD माहित नाही किचनचं. हा, आता काय गाळायचं आहे ना त्याला. गाळण पाहिजे, गाळण. गाळण कोणती गाळण? चाळणी देऊ? अरे ती चहाची गाळणी. हा, असं बोल ना तू, असं ओरडतो का? म्हणून मी किचन मध्ये येत नाही.
चहाची कांडी पण घासायला. काय जी भांडी करा घसत. सकाळची थोडीशी भांडी राहिली. ऍक्च्युली आम्ही बाहेर गेलो होतो फिरायला थोडस, त्याच्यामुळे सकाळची माझी दोन तीन भांडी राहिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये ती चहाची गाळण आहे. थांब 2 मिनिटं मी देते. असं हाताने पण निघतं ते. निघेल पण याच्यात टाकताना मोठ्या गाळणी वापरू. स्पूनने ते बी काढून टाक ना. जुगाड जुगाड करण्यात एक नंबर आहेस तू. चलीला जायचं चलीला. हे कोणतं गाणं आहे? मी नाही ऐकलं अजून. ते क्रांती ज्योतिवाला आहे ते. अच्छा हा, तुला बघायचं आहे ना तो पिक्चर? त्याचं बघायचं आहे. आपण बघू ना टीव्हीवर आल्यावरती. टीव्हीवर येईल तेव्हा पिक्चर बघू आपण. सबस्क्रिप्शन घेशील ना? कशासाठी? ते आपल्या केबल नाही का? अरे हा, केबल तुला आपला कॅबल नाही आहे ना. एवढं बस झालं ना, होऊन जाईल. ते स्पूनने बिया काढ. नाही का याच्यात ते रेषा रेषा पण आहे भरपूर असं असं बरं खालचं. कुठे ते रेषा रेषा तसंच असतं ना ते. गाळायचंय का तुला? हा. एक्स्ट्रा काम कसं वाढवायचं ते व्यवस्थित माहिती आहे. येस आय नो. टाकू काय मी लिंबू? अरे मी बनवतोय. एक स्टेप करून नाही नाही सॉरी बॉस. गो गो अवे. बापरे, एक दिवस काय करतोय? तर guys, Acting. तर गाईज उकळी आलेली आहे दुधाला. तू कॅमेऱ्याची दाखवायचं फोनच्या कॅमेरा. हा, मी मोबाईलच्या कॅमेऱ्याने कॅप्चर करते. आपलं गोप्रो जास्त हलवू नाही शकत. तुम्हाला मी व्लॉग मध्ये दाखवेल. उकळी येते. ही उकळी येते आपल्या दुधाला. ठीक आहे. तर आता आपण आता गाळणी नाही, आता गाळणी नाही, विनेगर नाही, लिंबू. लिंबू टाकतोय आपण. एवढा का विचार करतोय? पण तू नाव हे घ्यायला लिंबू आहे ते एवढं आठवायला ठीक लागतं आहे. तुला. आपण हे केलं. आपल्याकडे चिली फ्लेक्स आहे का? चिली फ्लेक्स टाकणार आहे? हा, Are you मसाला serious? पनीर करतोय आपण. Oh, something special? पुढे Something special and something different? काय पाहिजे तुला? माझ्याकडे माग ना, माझ्याकडे माग ना तू. चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स नाहीये आपल्याकडे. असं माग दे, आपल्याकडे असेल. ऑरिगॅनो. ए फाटलं दूध. येस. आता काय? आता थोडा वेळ हे करायचं. ब्लॅक पेपर आहे, ब्लॅक पेपर. तू सगळं लिंबू टाकला? अर्धा? अर्धा साडा टाकला. कारण काय माहिती, जास्त लिंबू टाकला तर ते आंबट स्मेल येतो. असं मी त्याला आफ्टर शेफ मध्ये बघितलेला. त्या लोकांनी ते बनवलेलं ना मलाईचं रसमलाई, तर ते आंबट स्मेल येतो जास्त लिंबू टाकला तर. हा काय? थोडाच टाकायला पाहिजे होता. ठीक आहे, लेट सी कसं बनतंय. नाही चांगलं आहे गाईज. फर्स्ट ट्राय आहे. ओके तरी झालं तर ठीक आहे, समजून घेऊ शकतो आपण. फक्त 29 रुपये गेलेत माझे. गाईज ऐकलं का काय? हे बोलणं मॅन्डेटरी आहे. लग्नानंतर जे काय बायकोचं असतं ते नवऱ्याचं असतं. अच्छा. आणि जे काय नवऱ्याचं ते असतं नवऱ्याचंच असतं. ते बायकोचं देखील असतं. गाडी चालव, माझी गाडी चालव. आली असती तर नक्कीच चालवली असती. हे झालंय, हे झालंय. झालंय? हा, एक फडका स्वच्छ वाला फडका. स्वच्छ वाला फडका. तर आपण एक गॅस बंद करूया आता. लेट सी कसं होतंय आपलं पनीर, घरचं पनीर. तर एक हे मला- घ्या एक- स्वच्छ फडका. आणि एक पातेलं दे. पातेला कशाला पाहिजे? मग पातेला ते छानायचं कसं? ते हे देऊ का ती चाळणी? मग कशात होत? हे पाणी पण चांगलं असं हे असते. नाही, त्या चाळणीमध्ये हे टाकलं तर ते पाणी ऑटोमॅटिक खाली जाणार ना. पुढे जाणार पण खाली. बेसिन मध्ये टाकून. तुला काय पाहिजे? तू तुझ्या आईने सांग. तू बनवतो रेसिपी तर तुझ्या आईने हा, सांग. मी माझं सांगतो ना. हा, डबल सांग. घ्यायचं, ट्रिपल नाही घ्यायचं. पडायला नको बाहेर, मला असं म्हणायचं त्याच्यातून. एक काय पातेलं घे, पाहिजे तुला? छोटंवालं. काय पाहिजे? एक छोटवालं पातेलं घे. छोटंवालं पातेलं देते मी. घासायला आहे काय? घासायला नाही, मी आहे. देते छोटंवालं पातेलं देते मी. थांब.
केवढं छोटं पाहिजे तुला? अरे अरे पाणी बसेल एवढं पाहिजे. हे देऊ काय? हा दे. हे देऊ काय? धुवून घ्यावं. हे देते बरं, हे देते. धुवून तसं माझ्या देते. पाण्याचा यूज नाहीये ग आपल्याला. नाही आहे मग ठीक आहे घे. हे ठेवते. आता काय करतोय आपण? ऑडियन्सला सांग माझ्या. आपल्या सॉरी, आपल्या ऑडियन्सला सॉरी. आता छानतोय आम्ही. छानतो बोलतो. छानतोला मराठीत काय बोलणार? गाळतोय. मराठी ऑडियन्स आहे माझी. तू छानतो बिनतो काय बोलतो? गाळतोय आपण गाळतोय. हा, गाळून घेतोय आपण त्याला बेसिकली. मग त्याच्यातून जे मेन मटेरियल आहे ते वेगळं करतोय आणि पाणी वेगळं करतोय. याचा जीव गेला वाटतं पकडचा. म्हणजे 2 वर्ष चालवले, 3 वर्ष होत आली का पकडला. एकदा वस्तू मी टिकवली तर मी व्यवस्थित टिकवते. नवरा पण टिकवला आता 3 वर्ष. हसा काय हसा. एवढंच झालं याचं? आपण तुला काय किलो पाहिजे किलोवर? तरी पण केवढंच बनणार आहे? केवढंच पनीर बनणार मग? तुझ्यापुरती बनणार मग मला? एवढी मेहनत खाली जाऊन दूध आणलंय मी. तुम्हाला सांगते गाईस, कोसावरचं दुकान आहे. असं फिरून 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 गरक्या मारून फिरून तिथे जावं लागतं ते दुकानाजवळ घ्यायला. तिथे जाऊन मी दूध घेऊन आली. ऑल बिकॉज ह्याच्यासाठी की ह्याला पनीर बनवायचं आहे, हेल्दी पनीर खायचं आहे. आणि आता ह्याच्यात मला थोडंसं पण द्यायला मागत नाहीये. मला पण अर्धा पाहिजे. सावकाश सावकाश. गरम आहे ना? हा रे, लई गरम आहे. गरम आहे गरम आहे. हेल्प हवी आहे आणि हेल्प नीडेड. काय आपल्याला तशी दुसऱ्याने पकड नाही ना. नाही, दुसरी वाली नाही, हीच आहे. कशाला पाहिजे पक्कड आता? असं जरासं प्रेशर देऊन हे करायचं. ते मी करू काय? गरम आहे. काय नाही, मला चटके खायची सवय. लई गरम आहे यार. चटके खायची सवय म्हणजे? म्हणजे रोज जेवण बनवते ना तर चटका लागत असतो मला. तुला नाही ना? लई गरम आहे. ग्लव्ज आहे का ग्लव्ज? एवढं जास्त एक तुला हे सेवा नाही मिळणार माझ्याकडे. ग्लव्ज आहे नॉट. ह्याला ठेवायचं असतं थोडा वेळ. हा अरे पण सगळं पाणी काढून ठेवायचं असतं. थोडं थंड तर होऊ दे त्याला ऍटलीस्ट. तू पूर्ण गरम गरम कसं काय? लय गरम आहे. त्याला शेप मध्ये पण द्यायचं असतं, बाकी काय नाही. अरे ते काढताना व्हिडिओच नाही काढला तू. असं त्याला गाळत होतो तेव्हा. त्याच्यात येतोय ना, जाऊ दे. हा, काढ तरी असं काढ. काय करतोय आपण? आता आपण त्याचं गर वेगळं करतोय. त्याच्यातलं दूध main फाटलंय. material. हा, हा. फाटलंय दूध. तर आपण आता पनीर साईडला काढलं. आता आपण ना पनीरला शेप देणार आहोत. लगेच? हा मग आता लगेच. नाही, मला असं वाटतं लगेच नाही देत. त्याला थोडा वेळ आधी थंड करायला ठेवतो. हा मग ते त्याच्या वजन द्यायचं आणि अर्धा तास ठेवून जायचं. अर्धा तास ठेवायचं ते त्याला हा, थंड. वा. मग त्याच्यानंतर ठेवणार ना ते एकत्र. त्याच्यानंतर पिचकणार ते. पिचकणार. हो. त्याच्यानंतर पिचकणार ते. ठीक आहे. तुम्हाला रेसिपी कळते ना गाईस? ह्याच्यामध्ये ब्लॅक पेपर टाकायला पाहिजे होतं. तू मस्त लागलं असतं. हो मस्त राहिलं असं. हे घेतला गाईस. काय? जर आता पनीरला आपण शेप दिला देतोय म्हणजे ही माझी अशी पिशवी का ठेवली? किटली दाखवतोय लोकांना. किटली दामध्ये नको, ती थोडीशी गंदी आहे. आणि अजून काय? हे लिंबू ठेवून देऊ का? हो. फेकून देते, याचा यूज झाला ना. अरे हाय त्याच्यात. एवढा नाहीये. हा वाला ठेवते मग. हा वाला ह्याच्यामध्ये आहे हा, बऱ्यापैकी. तो वी कॅन यूज इट लेटर. आता गोड खायची इच्छा नाहीये. अजून दूध आहे आपल्याकडे. आता काय झालं पनीर माझं बनवून? नाही, त्या दुधाचा मला हलवा बनवायचा आहे. ह्याच्यातच आपण कंटिन्यू करू का गाजरचा हलवा? नाही आता मला बाहेर थोडासा. जायचं. हा, तुला बाहेर जायचंय ना ते हे आणायला, चष्मा. आता मला काहीतरी वजन दे. तू बसू नको याच्यावर. वजन दे. जाड गोष्ट. ह्याच्याहून जास्त वजन तुला मिळणार नाही. मलाच बसू. काय वजन देऊ? हे देऊ? भरून दे. ते भरून देऊ ना. मग प्लेट मध्ये ठेवले.
एक प्लेट प्लेट देऊ. नाही असं उलट ठेव का, असं ठेवतो. बाहेर नाही ना निघणार. नाही बाहेर कसं निघणार. ओके. तर गाईज काहीतरी केलंय आम्ही, काहीतरी बनवायचा प्रयत्न केलाय पूर्णपणे आम्ही. होप ते शेवटपर्यंत व्यवस्थित बनू दे. आता अर्धा तासानंतर भेटू. अर्धा तास ठेवायचा याला. येस. ओके. तर काय झालं, आम्ही ठेवलं आहे थंड व्हायला, फ्रेम व्हायला व्यवस्थित. मी दिसतंय ना प्रॉपर. हा, त्याला आता अर्धा तास ठेवायचा. त्याच्यानंतर आपण हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया. A few moments later. गाईज आपण आलेलो आहोत अर्ध्या तासानंतर. आता बघ So, महत्वाची we are back. घडी. याच साठी केला होता अट्टाहस. काय यासाठी केला होता अट्टाहस. ते काहीतरी होतं आहे ना कहावत. अट्टाहस. काय पण नाही तर कशाला बोलतो अट्टाहस. सो अर्धा तास आम्ही ठेवलं होतं याला आणि आता अर्धा तास किती. पनीर. कसा मला धक्का देऊन जातो. मला असं धक्का दिल्याने असा केला. हा काय हा सॉरी बोल. से नाही. सॉरी. हॅलो सॉरी बोल. सॉरी आता ते पनीर खायला देणार नाही. हा सॉरी हा बघू कसं झालंय. ना 50 हा ग्रॅम तर रे. असेलच. असं कडक झालंय व्यवस्थित, असं एकदम असं हे नाहीये सॉफ्ट. येस सॉफ्ट पाहिजे होतं ना. नाही पण मस्त वाटतंय. त्याला आता कट करणार ना. घे बरं आताच कट पण कर. आपण अर्धा तासापेक्षा जास्त ठेवलंय मला असं वाटतंय. ठीक आहे ना. ठीक आहे, जेवढं जास्त ठेवू तेवढंच चांगलं असतं. जास्त व्यवस्थित होतं. ठेवते मी. मोबाईल आणते, थांब माझं कॅप्चर करायला. इथंच कट करू ना असं. हा? असंच कट करू ना. असं थांब दिसतंय ते. आम्ही मागे येते थांब. हा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. येडे झाली असे guys. छोटे छोटे तुकडे कर. एक नंबर वाटतंय यार. ना हा सिरियसली. एकदम पण छोटे नको पीसेस करू. उद्या याच पनीरची काय करणार मी, मॉर्निंगला भाजी करणार. माझ्याकडे पडले आहेत मटर. तर ते मटर म्हणजे आम्ही वाटाणे बोलतो. तर ते वाटाणे टाकून पनीर टाकून मस्त एक नंबर भाजी करणार आहे. आणि माझ्याकडे मसाला पण आहे. लागतं आंबट लागतं नाही ना. चांगलं आहे. चांगलं आहे गाईज. सो आपली मेहनत सफल झालेली आहे एकंदरीत. असं मला असं वाटतं जेव्हा तू असं इनिशिएटिव्ह घेतो आणि काहीतरी करतो त्यावेळेला ते फायनलाइज होतं. आणि ज्यावेळेला मी चांगला कुक आहे. आणि ज्यावेळेला मी एकटी काहीतरी करायला जाते तेव्हा मस्त. तुम्हाला सांगते लास्ट टाइम जेव्हा मी गाजरची खीर केली होती ती हॅलो बकवास काय, त्यावेळेला तर चांगलं बोलला होता. असं वाव असं केलेलं वाव. ठीक ठाक होती म्हणजे एवढी खास नव्हती. 1 बाईट खाण्यासारखी होती. पण आता जे केले आहे मला तर आवडलं. एक नंबर झालेला आहे. दिसायला तर चांगलं. मी टेस्ट नाही केले, मला उद्याच कळेल. सो आता याला आपण ठेवून देऊया. ते माझंच पुरतं होईल असं मला फील होतं. एवढंच आहे. हॅलो उद्या भाजी बनव मग तुला एवढं का भाजी करणार आहे. असं चुरू चुरू करून टाकेल ना. ठीक आहे, तुला खायचंय काय हे? तुझं अजून अर्धा पनीर उरलं आहे ना गेल्या वेळेचं. बघू बरं. नाही उरलं. थांब, ब्लॉग तर एंड करायचं. बंद काय करतो, आपल्याला ब्लॉग एंड करावा लागेल ना. तर गाईज हे अशा प्रकारे आमचं फायनल प्रोडक्ट तयार झालेले आहे. त्यांना दाखव या खायला. सो अशा प्रकारे जर हेल्दी पनीर तुम्हाला देखील बनवायचं असेल तर तुम्ही देखील घरी ट्राय करू शकता. बनतं व्यवस्थित आणि खूप सोपी रेसिपी आहे. काही त्याच्यात रॉकेट सायन्स नाही आहे. सो तुम्ही हा अर्धा लिटर दुधाचं 1 लिटर आणा. मला असं वाटेल ना 60 रुपयाचं तर ठीक वाटेल ना. हा थोडस जास्त क्वांटिटी बनेल. डिपेंड, जर एक माणूस असेल खायला आणि त्याला बनवायचं असेल तर इट इज मोर दॅन इनफ. व्यवस्थित आहे. हा जास्त माणसं असेल तर थोडं जास्त दूध आणा. बाहेर जे पनीर मिळतं त्याच्यापेक्षा तरी हे फेक असतं मोस्ट ऑफ. मला तर वाटतं थोडी युट्यूबवर व्हिडिओज बघितलं मी. मे बी त्याच्यात काहीतरी असेल. म्हणजे मला काय माहित नाही, मी जास्त पनीर खात नाही. तू खातो तर त्याच्यापेक्षा हे जरा बेटर आहे घरी बनवलेलं. सो तुम्ही देखील ट्राय करा. आणि आता हा ब्लॉग इथे एंडला आलेला आहे. का मला हे आधी कपडा उचलू द्या इथून. सो अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झालेली आहे. आणि हा आता ब्लॉग एंड करण्यात काही हरकत मला वाटत नाही आहे. तर हा ब्लॉग आपण काय करूया, एंड करूया. आणि
थांब ना, मी बोलते अरे, ना. हाय, हाय. हा ब्लॉग चालू आहे. हा ब्लॉग एंड करूया आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला, तुम्हाला जर असं वाटलं की आमची केमिस्ट्री चांगली आहे आणि हा केमिस्ट्री ब्लॉग चांगलीच आहे म्हणून तर लग्न झालं. हा ते तर आहे, बट हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला, तुम्हाला असं वाटलं की आम्ही तुम्हाला एंटरटेन केलाय, तर नक्की कमेंटमध्ये कळवा. तर आम्ही असेच वेगळे ब्लॉग घेऊन येऊ. सो आता करूया टाटा बाय बाय आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगला लवकरच. सो बाय. कट कर.